बातमी राज्याच्या राजकारणातून ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादीचा वचननामा आज जाहीर होणार आहे। दुपारी 1 वाजता सेना भवनातून हा जाहीरनामा प्रसिद्ध होईल। ठाकरे बंधू एकत्रित वचननामा जाहीर करणार आहेत। तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे आज शिवसेना भवनात येणार आहेत। मुंबईकरांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर ठाकरे बंधू लक्ष वेधणार आहेत। ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यामध्ये मुंबईकरांसाठी काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, सेना भवनात आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे, काय अधिकची अपडेट? नक्कीच कृपा, एकंदर आधी दोन नेते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधू आधी मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले। त्यानंतर त्यांची राजकीय युती देखील घोषित झाली। त्यानंतर आज त्यांचा वचननामा देखील सादर होणार आहे। आणि आज अत्यंत वेगळी गोष्ट म्हणजे विशेष बाब म्हणजे तब्बल 20 वर्षांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सेना भवन इथे जाणार आहे आणि सेना भवनामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे। एकंदर या संपूर्ण दोन ठाकरे बंधूंच्या वचननाम्यामध्ये नेमकं काय असेल हे देखील अत्यंत उत्सुकता आणून देणारा असा विषय आहे। त्यामुळे संपूर्ण विषयात नेमकं काय आहे हे देखील दुपारी स्पष्ट होणार आहे। मात्र संपूर्ण गोष्टीमध्ये कुठेतरी मराठीच्या मुद्द्यावरून देखील आज आपल्याला अनेक मुद्दे येताना समोर पाहायला मिळणार आहेत। एकंदर या संपूर्ण वचननाम्यामध्ये मराठी माणसांसाठी अनेक गोष्टी देखील असू शकतात। एकंदर मुंबईमध्ये 700 स्क्वेअर फीटहून जे कमी घरं आहेत, जी त्यांचं घरं आहेत, त्या घरांचा जो कर आहे तो कर देखील माफ केला जाणार आहे। ह्याच्यामध्ये देखील त्यांच्या वचनामध्ये एक मुद्दा आहे। त्यासोबतच मराठी भाषेवरनं मराठी शाळांचा एक विषय देखील असतो। त्यासोबत मुंबईमध्ये अनेक जे विषय आहेत, अगदी प्रदूषणाचा विषय देखील अत्यंत गंभीर आहे। त्यामुळे त्या विषयात देखील काही मुद्दे असू शकतात। त्यामुळे आजचा वचननामा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघं नेमकी कोणती भूमिका मांडतात पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे कशा प्रकारे सेना भवनामध्ये जातात, त्यांची बॉडी लँग्वेज नक्की काय असते हे देखील दुपारी पाहणं अत्यंत तितकंच उत्सुकतेचं असणार आहे। त्यामुळे आजची दुपार आपल्याला काहीशी वाट पाहावी लागणार आहे। दुपारी हा दोन ठाकरे बंधूंचा वचननामा जो समोर येणार आहे। अगदी शरद पवार यांचे देखील एनसीपी यांच्यासोबत आहे। मात्र ठाकरे बंधूंचा वचननामा हा काहीसा वेगळा असेल यात काही शंका नाही। जी, निश्चितच भूषण, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।